जय जय रघुवीर समर्थ. हाय, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. आपल्याला एकादशीची पूजा कशा प्रकारे करायची आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पंचांगानुसार 2026 आषाढी शुक्ल पक्ष एकादशी सकाळी 9:03 सुरू होईल आणि ही तिथी 25 जुलै रोजी सकाळी 11:35 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार देवशनी एकादशीचे व्रत हे 25 जुलै 2026 म्हणजे शनिवारी पाळले जाईल. त्या दिवशी चला तर मग पाहूया पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. त्याच्यासाठी एक छोटे पाट घ्यायचे आहे व एक आसन, त्या तसेच एक तमान घ्यायची आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, एक तेलाने भरलेला दिवा, तुपाचा दिवा विष्णूला खूप प्रिय आहे. तसेच पंचामृत, त्यानंतर हळद आणि अष्टगंधाचं मिश्रित पाणी घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी साखर किंवा तुमच्याकडे जो काही नैवेद्य असेल तो घ्यायचा, कापूर घ्यायचा, तसंच तुळशीची पानं किंवा तुळशीची रोपं तर तेही चालतील. त्यानंतर तुमच्याकडे जर आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानं. पूजेसाठी गणपती घ्यायचा आहे व फुलं पुष्पहार घ्यायचा आहे. तसेच तांब्याचा कळसही भरून घ्यायचा आहे. मग पूजा सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक तमान घ्यायची. त्या तमाणीत गणपती ठेवून किंवा जर तुमच्याकडे सुपारी असेल तरीही चालेल. सर्वप्रथम गणेश पूजा करून घ्यायची व गणेशाचा अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा आहे. गणपती हे आपलं आराध्य दैवत असतं. गणपतीचं पूजा करताना मुखामध्ये ओम गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मंत्र जप करायचा. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची देखील पंचामृताने स्नान करून घ्यायचं. स्नान करताना विष्णू भगवानचा जप करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे अष्टगंध व चंदन मिश्रित जे पाणी होतं त्याच्यानेही विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून घ्यायची व स्नान करून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं व पुसून घ्यायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करायचा आहे. देवशनी एकादशीच्या दिवशी खऱ्या मनाने भगवान विष्णूची सेवा करायची. पूजा केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते. आयुष्यातील सर्व दुःख समस्या दूर होतात. दिवसभर हे व्रत ठेवून भगवंताचे स्मरण करायचे. सर्वप्रथम पाट मांडून घ्यायचं व त्यावर आसन टाकून अक्षदा टाकायच्या व हळद कुंकू वाहून पूजा करायची. बाजूला अक्षदा वाहून त्यावर देखील हळद कुंकू वाहून पूजा करायची. 2 आंब्याची पानं घेऊन त्यावर गणेशाची स्थापना करायची. जर आपल्याकडे गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारी देखील ठेवली तरी चालते. गणेशाची पूजा आपण प्रत्येक पूजेमध्ये सर्वप्रथम गणेशाची पूजा करून घेतो. गणपती बाप्पा हे आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे. गणेशाची पूजा करून फूल पुष्प वाहून नमस्कार करून घ्यायचा. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेची देखील स्थापना करून घ्यायची. आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपल्याला जवळच्या मंदिरात जाणे शक्य झाले नाही तर त्या दिवशी काय करायचं, आपल्या देवघरात जर मूर्ती नसेल तर आपल्याकडे बाळकृष्ण असतोच. तर बाळकृष्णाची देखील पूजा केली तरी देखील चालते. जर आपल्याला शक्यच नसेल तर त्या देवघरासमोर बसून गीतेचं पठण, विष्णू पठण केलं किंवा विष्णू सहस्त्र वाचलं तरी चालतं. कुंकू, हळद आणि अक्षदा लावून पूजा करायची. गणेशाची पूजा करून देखील फुलं अर्पण करून हात जोडून नमस्कार करायचा.
विठ्ठल भगवानाला तुळशी सगळ्यात जास्त प्रिय आहे, त्यामुळे तुळशी अर्पण करायची. जर आपल्याला शक्य होत असेल तर त्या दिवशी जर तुळशीचं रोप लावलं तर सगळ्यात शुभ मानले जाते. तुळशीची पूजा करून घ्यायची, अक्षदा व्हायची आणि नमस्कार करून ही पूजा अर्पण करायची. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून घ्यायचा. संध्याकाळी विष्णू भगवान आणि देवीची पूजा करून आरती करून घ्यायची. तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा. धूप दीप लावून पूजा करून घ्यायची. रामकृष्ण हरीचा जप आपण करू शकतो. विठ्ठल 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 या नामाचा देखील जप केला तरी चालेल. दिव्यांची देखील हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची व आपल्याकडे जो काही गोड साखरेचा किंवा गुळ साखरेचा जो काही नैवेद्य असेल तो अर्पण करून घ्यायचा. कापूर लावून पूजा करायची व आरती म्हणायची. अशा प्रकारे भक्तिभावाने जर आपण ही पूजा केली तर आपल्याला नक्कीच फल प्राप्त होईल. जर तुम्हाला माझी ही एकादशीची पूजा आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा पूजा कशी वाटली.